परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघ आहे। यातील सर्वात चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे पाथरी विधानसभा मतदारसंघ। 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी 3 आजी माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यापैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर विजयी झाले। त्यांच्या समोर कोणती आव्हाने आहेत पाहूया। पाथरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर, काँग्रेसकडून विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर, तर अपक्ष म्हणून माजी आमदार बाबाजानी दुराणी आणि शिंदेचे विश्वासू सईद खान रासपकडून रिंगणात होते। अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांनी बाजी मारली, पण त्यांच्या समोर मतदारसंघातील समस्या सोडवण्याचं मोठं आव्हान आहे। वाढती बेरोजगारी, ग्रामीण भागातील रस्ते, साई मंदिर परिसर विकासासाठी निधी मिळाला पण कामांना गती देणं ही आव्हानं राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्या समोर असतील। या 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतविभाजन झाल्याने या ठिकाणी महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर हे जवळपास 14,000 मतांच्या फरकाने विजयी झालेले आहेत। लोकशाही मराठीसाठी खालिद नाज, पाथरी, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।